नमस्कार प्रेक्षको, मी प्रज्ञा भगत. आपण पाहताय आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जय हिंद कॉम्प्रेहेन्सिव्ह एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा आज 19वा वर्धापन दिन सोहळा कुरण येथील जय हिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे, जय हिंद कॉम्प्रेहेन्सिव्ह एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ, माजी आमदार दिलीपरावजी ढमढेरे, जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे, अमित बेनके, भाऊ देवाडे, शिवव्याख्याते गुलाब वळसे, डीवायएसपी श्रीमती जयश्री देसाई, पीआय कैलास घोडके, गटविकास अधिकारी सतीश गाढवे तसेच संस्थेचे सचिव विजय गुंजाळ, सर्व पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकोणिसाव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला अध्यक्ष मिळालेले वळसे पाटील, प्रमुख पाहुणे शरददादा, दिलीप ढमढेरे, वळसे सर, अमित बेनके आणि स्टेजवर जमलेले सर्व बंधू आणि भगिनी, या ठिकाणी बोलायचं म्हटलं तर खरोखर बोलण्यासारखं फार आहे. किती बोललं तर कमीच पडणार आहे. परंतु हे बोलताना मी आपल्याला काय सांगणार आहे, हे फक्त आपण शिकलेले आहात, आपण शिकणार आहात, आपण फार पुढे जाणार आहात. पुढे गेल्यानंतर आपण काय करायचं, आपण कसं वागायचं, याच्यावर मी आपल्याला सांगणार आहे. आणि याची उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहेत. आणि तेही दोन उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर असे आहेत, दिलीप वळसे पाटील आणि दिलीप ढमढेरे. जर तुम्ही विचार केला तर ही माणसं लहानाची मोठी झाली, कशी झाली, हे सर्वात महत्वाचं आहे. जर हे सांगायचं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. दिलीप ढमढेरे हे आमदार झाले. आमदार झाले तर पुढे याला गेले, मुंबईला गेले, तिथे हे झाले, सगळ्या प्रकारचं सगळं झालं. आता हे गेल्यानंतर ते निवडून दिलं, त्यांना सगळं केलं. परंतु ते आपल्याला काय मदत करणार किंवा काय करणार याचं काही आपल्याला कशाचंही नव्हतं. पण ते एक साधं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आलं का आमच्याकडे एक रेंजर होते, त्याची शासनाने बदली केलेली होती, पण ती बदली कॅन्सल करायची त्यांनी सांगितलं होतं. आता काही झालं तरी मला बदली कॅन्सल झाली पाहिजे. आज रेंजर सारख्या माणसाची शासनाने केलेली बदली कॅन्सल करायची म्हणजे फार मोठं अवघड काम होतं. हे करत असताना त्या रेंजरने येऊन माझ्या अगदी हट्ट धरला तर आता काही करा, पण हे काय एवढं झालं. आपण मी आता कुठं शासनात नाही किंवा मी सत्तेत नाही किंवा काही नाही, माझ्याच्याने कसं शक्य आहे. ते म्हणले काही नाही, तुमच्याशिवाय कोणी होणार नाही आणि कुठेही गेलं तर फक्त तुम्हीच करू शकता. म्हणजे कसं काय शक्य आहे. म्हणजे काही नाही, तुम्ही मला एक चिठ्ठी द्या आमदाराला आणि त्यांना सांगा का बाई असं असं हे आहे म्हणून. मी म्हणलं आता समजूत काढायची नाईलाज म्हणून, आता बदली होणार नाही. मला माहित होतं काय हे काही करू शकणार नाही. हे गेल्यानंतर त्याला मी नाईलाज म्हणून चिठ्ठी दिली. आणि चिठ्ठी दिल्यानंतर तुम्हाला विशेष सांगतो का तो रेंजर साहेब ते दिलीप शेट्टीच्या घरी गेले तिथं मुंबईमध्ये आणि त्यांना चिठ्ठी दाखवली. त्यांनी जेवता जेवता ती चिठ्ठी पाहिली
आणि त्यांनी सांगितलं, साहेब तुमचं काम झालं. विचार करा, हे जे शक्य होणार नाही ते काम तुमचं झालं हे कसं काय? हे झाल्यावर मी ते केलं. त्यांनी हे गेल्यानंतर त्यांना तसे जेवल्यानंतर जेवून सर ऑफिसमध्ये गेले. त्यावेळेला गोरखसिंग नाईक तिथे गेल्यानंतर त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्याला जाऊन सांगितलं, हे काही असो, मला ह्या माणसाची बदली ही तहकूब झाली पाहिजे. हे झाल्यानंतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या साध्या गोष्ट साधी आहे, पण माणसाचं मन किती मोठं आहे. त्यांनी गेल्यानंतर त्यांना सांगितलं का ही बदली जर कॅन्सल नाही झाली तर माझा राजीनामा घ्या. बोला तर आमदार बनतोय असं म्हणजे, कारण त्यांनी सांगितलं मला ह्या माणसाने आमदार केलेला आहे आणि ह्या माणसाचं जर मी काम केलं नाही तर मी आमदार होणं म्हणजे काहीच हे नाही. अशी जाण ठेवणारी माणसं तुम्हाला विशेष वाटत का? ही जाण ठेवणारी माणसं अशी तयार झाली पाहिजे. कुठलंही काम आपण कोणाचं केलं, कोणाचं हे केलं तर त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे आणि आपण त्याची जाण कशी ठेवली पाहिजे हे फार महत्वाचं आहे. आणि अशी जाण दिलीप ढेरे साहेबांनी ठेवली, त्याबद्दल मला खरोखर अभिमान आहे. कारण इतका मोठा माणूस गेल्यानंतर खालच्या माणसांना तो विसरतो, हे तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. परंतु आपण कितीही मोठे झालो तरी आपण खालच्या माणसाला विसरू नये, ही आपल्याला एक सांगायचे हे आहे. आणि दुसरं, आता जर तुम्हाला जर वळसे पाटलांबद्दल सांगायचं म्हटलं, अगदी साधं आणि सोपं. आज जो महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, ह्या अध्यक्ष याच्याकरता मी एकदा असा मुंबईला गेलो आणि मंत्रालयात गेलो. माझं काही काम नव्हतं, माझं दुसरीकडे काम होतं. परंतु ते गेल्यानंतर आम्ही ते आतमध्ये गेल्यावर आमच्या प्रिन्सिपल साहेबांनी सांगितलं, पाटील साहेब होते, ते म्हणले साहेब चालली. आणि साहेब चालली म्हटल्यानंतर मला काय ते माझ्या लक्षात, मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या मंत्रालयामध्ये अध्यक्ष मंत्रालयाचा सगळ्यात उच्च याच्यातला माणूस, मी गेल्या त्यांच्या मागून गेल्या असा पाठीवर थाप मारली. आता पाठीवर थाप मारल्यानंतर सगळे लोक पाहायला लागले माझ्याकडे, त्याला टोपीवाला लेग्यावाला माणूस आणि आपण एवढ्या मोठ्या माणसाच्या पाठीवर थाप टाकितो, हा माणूस आहे कोण? हे पाहिल्यानंतर दिलीप पाटलांनी माझे असेच दोन्ही हात धरले आणि परत म्हणले, सध्या जरा थांबा, माझं एक इरिगेशनचं काम आहे आणि ते करतो. आणि तो ऑफिसमध्ये बसवला, त्या चहा सांगितलं, मी ते थांबलो. पण खरोखर आश्चर्य करण्याची गोष्ट, एवढा मोठा झालेला माणूस हे का आठवतं का? ह्या माझ्या या ज्या घटना आहेत त्या आयुष्यामध्ये न विसरणाऱ्या घटना आहेत. कारण माणूस सर्वसाधारण कोणी असू द्या, पण ही जी जाण ठेवणारा माणूस आणि आपल्या माणसाला ओळखणारा माणूस, अशी माणसं तयार झाली पाहिजे. म्हणून ही माणसं तयार होण्याकरता ह्या कॉलेजबद्दल जर सांगायचं म्हटलं तर हे कॉलेज कसं तयार झालं हे जर सांगायचं म्हटलं तर फक्त 1 मिनिटात ठरलं का हे कॉलेज कसंही झालं. आमच्या नातवाला प्रवेश मिळाला नाही, आणि तो प्रवेश न मिळाल्यामुळं आमच्या पुतण्याने बापूंनी सांगितलं, तात्या जर आपल्या सरकारला जर प्रवेश मिळत नसेल तर गरिबाच्या मुलांनी काय करायचं? हे म्हटल्यानंतर म्हणलं मग कॉलेज काढायचं का? तो म्हणला हा, ठरलं. आणि त्यानंतर 6व्या महिन्यामध्ये कॉलेज चालू झालं. पण 6 महिने कॉलेज त्यावेळेला दिलीप वळसे पाटील नव्हते, पण त्यावेळेला त्यांचे हे होतं का इतकं अवघड काम होतं का परवानग्याच मिळत नव्हत्या आणि त्या परवानग्या दिल्लीहून आणावं लागत होत्या. आणि त्या दिल्लीहून आणलेल्या परवानग्या 6व्या महिन्यात ते चालू केलेलं आहे. आणि यामुळं आपल्या भागातली, कारण या 4 तालुक्यामध्ये कुठेही कॉलेज नव्हतं, हे पहिलं आपलं कॉलेज आहे. आणि हे पहिलं कॉलेज आपल्या इतकं याच्यात व्यवस्थित चाललेलं आहे. आता जास्त बोलत बसण्यापेक्षा मी तुम्हाला एकच सांगेन का हे करीत असताना आज दिलीप वळसे पाटील आल्यानंतर त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये 8 कॉलेज दिलेले आहेत. आणि ह्या 8 कॉलेज सुद्धा व्यवस्थित चालावी ही माझी अपेक्षा आहे. कारण आपल्याला एका दुसरी तालुक्यातलीच मुलं असतात असं नाही. ही मुलं सबंध महाराष्ट्रातून येतात, परदेशातूनही आपल्या परप्रांतातूनही येतात. आणि सबंध देशातली मुलं जर येत असतील तर ते याच्यामध्ये जर आली तर आपल्याला कितीही कॉलेज झाली तर अवघड ठरणार नाही.
कारण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असा एकही तालुका नाही का त्या तालुक्यामध्ये 8 कॉलेज, इंजिनिअरिंगचे 8 कॉलेज आहेत आणि ती जुन्नर तालुक्यात आहेत. म्हणून मला याच्याबद्दल खरोखर अभिमान आहे का आपला जुन्नर तालुका शैक्षणिक दृष्ट्या 1 नंबरमध्ये आहे. आणि याचंच उदाहरण जर सांगायचं म्हटलं, हे आता जास्त बोललं पाहिजे, याचं उदाहरण थोडक्यात सांगायचं म्हटलं, AICTEच्या इन्स्पेक्शनला आलेल्या एका साहेबांनी मला बोलून घेतलं आणि सांगितलं, म्हटले तात्या मी 146 कॉलेजांचे इन्स्पेक्शन केलेले आहे ग्रामीण भागातली आणि या भागामध्ये आपल्या याच्यामधलं हे आपलं 1 नंबरमधलं कॉलेज आहे. म्हटलं साहेब तुम्ही एवढे बोलला, माझी छाती भरून आली आणि मला सर्व काही मिळालं. आणि एवढं व्यवस्थित असताना आणि त्यामध्ये विशेष सांगायचं म्हणजे मला सर्व विद्यार्थ्यांची इतकी साथ आहे का कुठंही तालुक्यामध्ये जर गेला आणि कुठेही कोणी म्हटलं तरी सर्व लोक सांगतात, सर्व पालक सांगतात का आपल्या कॉलेज इतकी शिस्त कुठं नाही. या शिस्तीला फार महत्व आहे आणि शिस्त म्हणजेच आपलं कॉलेज आहे. आणि ह्याच याच्यामुळं आपण इतके झालेलो आहोत. यापेक्षा जास्त काही न बोलताना माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. 19वा वर्धापन दिन आणि आजचा अतिशय स्तुत्य उपक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय. व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेबांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. सन्माननीय माजी आमदार आणि व्यवस्थेच्या असलेल्या कामकाजामध्ये अतिशय शिस्तबद्ध आयुष्य ज्यांनी अंगीकृत केलं ते आदरणीय दिलीपरावजी ढमढरे साहेब, ज्यांच्या शब्दांच्या असलेल्या फवारणी खरं तर छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची अनुभूती तुमच्या आमच्या सातत्याने असलेल्या व्यवस्थेला त्यांनी साकारून दिलेली आहे. ते आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र आदरणीय गुलाबरावजी वळसे पाटील, व्यासपीठावर ज्यांनी 19 वर्षाच्या या डायेचं खरं तर आपल्या स्वप्नांना आकार देता देता आपलं आयुष्य ज्यांनी या मातीमध्ये झिजवलं ते लोकनेते आदरणीय तात्यासाहेब गुंजाळ यांची उपस्थिती या ठिकाणी लाभ. आणि म्हणून माझे सर्व तरुण विद्यार्थी मित्र मैत्रिणी पत्रकार बंधू, विविध पक्षाचे मान्यवर समोरच्या डायसवर बसलेले आहेत ते सर्व सन्माननीय उपस्थिती बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. जय हिंद या शब्दाला खरं तर ज्यांनी आपल्या अस्तित्वाची पायरी ओळखून खरं तर आपल्या स्वतःचं आयुष्य झिजवलं, शांतीचा संदेश आणि बॅरिस्टर या पदवीला खरं तर ज्यांनी आपल्या कर्तव्याची जळाळी दिली. मी तर असे म्हणेल साहेब की बॅरिस्टर झालेल्या माणसांनी पुन्हा भारतामध्ये का यावं. त्या काळामध्ये दिलीपराव बॅरिस्टर झालेल्या माणसाने सुखमय जीवन जगलं असतं, परंतु भारताच्या रंजल्या गांजलेल्या असलेल्या व्यवस्थेचा विचार केला, ब्रिटिशांचं आक्रमण समजून घेतलं आणि त्या स्वतंत्र भारताचा विचार डोळ्यासमोर ठेवून बॅरिस्टर ही पदवी ज्यांनी आपल्या सर्वसामान्य लोकशाहीच्या हितासाठी ज्यांनी मातीमध्ये घातली त्या बापूंना आपल्या सर्वांच्या वतीने मानवंदना तालुक्याचा आमदार या नात्याने आपल्या सर्वांच्या साक्षीने देतो. एवढा मोठा माणूस जर या देशामध्ये उरला, एवढा मोठा माणूस या देशाने पाहिला. खरं तर जी आठवण करून दिली दिलीपरावांनी, 1 मे 1960 जो सुवर्ण कलश महाराष्ट्राच्या असलेल्या व्यवस्थेचा शिवनेरी किल्ल्यावर आला, त्याचे काही लोक या ठिकाणी 1960च्या दरम्यानचे या ठिकाणी लोक उपस्थित असतीलही, परंतु काय विचार होता, ज्या राजांनी खरं तर स्वराज्याचे स्वप्न पाहिलं त्या राजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला, त्या राजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यशवंतरावांनी या लोकशाहीची पायाभरणी केली, शिक्षणाचं स्वप्न पाहिलं आणि ते शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजे. आणि म्हणून आजचा दुसरा जो विषय आहे तो म्हणजे लालबहादूर शास्त्री यांचा जय जवान जय किसान या नाऱ्याला ज्यांनी बुलंद आवाज दिला आणि असलेल्या भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी खरं तर आपल्या
म्हणतात ना की मूर्ती लहान पण कीर्ती महान. लाल बहादूर शास्त्री एक असं व्यक्तिमत्व होऊन गेलं. खरं तर एक कराराच्या निमित्ताने रशियाला गेलं आणि ताश्कंदवरून परत येत असताना त्या दिवशी विमानाचं क्रॅश झालं आणि लाल बहादूर शास्त्री यांना जावं लागलं. तो एक काळ त्यावेळेचा असलेला दिवस तो अतिशय भारतासाठी अंधारमय दिवस होता. अशी युग पुरुष या देशाने या मातेने पाहिलेली आहेत आणि म्हणून तात्यांना काय त्यावेळेला वाटलं. खरं तात्यासाहेब म्हणजे एक अविस्मरणीय असं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वाने या मातीमध्ये काम करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद सुरुवात केली राजकारणाची. एक मोठं कुटुंब गुंजाळ परिवार म्हणजे या तालुक्यातलं एक अधिष्ठान घेतलेलं कुटुंब, एक मोठ्या असलेल्या नातेसंबंधाचं कुटुंब. बाळासाहेब दांगड सारखे व्यक्तिमत्व नातेसंबंधातून फुललं. खरं तर सुरुवातीला दोघांनी एकत्र विधानसभा निवडणूक लढली. त्याच्यामध्ये दोन्ही कुटुंबांना नुकसान प्रथम निवडणुकीमध्ये सोसावं लागलं. आणि मी जे वाचले पुस्तक आज इथे बसून त्याच्यामध्ये NSC बसून स्पोर्ट्स फॅकल्टीज असतील, क्लासरूम्स असतील, ट्युटोरियल रूम्स असतील, आपल्या अर्न अँड लर्न स्कीम्स असतील, त्यानंतर आपल्याला असलेला सेमिनार हॉल, कॉन्फरन्स हॉल, त्या ठिकाणी असलेले आपले डिपार्टमेंटल स्टोर असेल, ओबन कमिटी असेल, मेडिकल फॅकल्टीज आहेत, त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्टेशन फॅकल्टीज आहे, हॉस्टेल, कॅन्टीन, मेस, डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर इंजिनियर, लॅबोरेटरीज, जॉब ऑपॉर्च्युनिटीज, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, या सगळ्या जेवढा हा प्रमासेस त्यांनी उभा केला तो करण्यामागं त्यांची असली तळमळ, त्याची असली इच्छा. आणि आज तालुक्यामध्ये जेवढ्या काही कॉलेजेस उभे राहिले त्याच्यामध्ये एकाकी लढा देण्यामध्ये आदरणीय तात्यासाहेब गुंजाळ यशस्वी ठरले. आणि आज जवळजवळ 6 ते 7 हजार मुलांचा संच आज इंजिनिअरिंग कॉलेजच्या निमित्ताने या शिरूरच्या पायथ्याशी शिकतोय. आणि आपल्या व्यवस्थेला साधलेला असं हळूहळू या संपूर्ण असलेल्या मुलांना नातेवाईकांना बरोबर घेऊन एक चांगल्या पद्धतीचा हा शैक्षणिक असलेला दर्जा त्यांनी सांभाळला. दिलीपराव म्हणले ती गोष्ट खरी आहे. डमदळे साहेबांनी एक गोष्ट निश्चित मांडली की एक काळ असा होता की शिक्षणाच्या परवानग्या मिळत नव्हत्या, पण नंतरच्या काळामध्ये दिलीपरावांना संधी मिळाली आणि वळसे पाटील उच्च शिक्षण मंत्री झाले आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण असलेल्या व्यवस्थेला खुलेपण आलं. आणि खुलेपणाचं धोरणच हे होतं की कॉलेज जरूर काढा, पण जो विद्वत्ता, जो त्या ठिकाणी गुणवत्ता आणि त्या ठिकाणचा दर्जा जो सांभाळेल तो अव्वल दर्जाचा राहील, बाकीचे कॉलेजेस चालणार नाही. आणि अशा पद्धतीचा सुंदर विचार वळसे पाटलांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या निमित्ताने त्यांनी साकारला. आणि पाहता पाहता जयंतच्या असलेल्या व्यवस्थेमध्ये या ग्रामीण भागामध्ये जयंतने उंच पद्धतीचं काम केलं आणि आज दर्जेदार शिक्षण देण्यामध्ये माझा जैन कॉलेज आघाडीवर आहे याचा सार्थ अभिमान मला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगावं लागेल. या व्यवस्थेचा विजय आणि म्हणजे खरं तर तात्यासाहेबांचं कष्ट आहे, त्याच्या कुटुंबाचं कष्ट आहे. निश्चितपणे आजचा दिवस हा साकारत असताना 19वा वर्धापन दिन साजरा होतोय. परंतु मला सांगावं लागेल 19 फेब्रुवारीला शिवजयंती असते साहेब आणि 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला दरवर्षीचं नामांकन असतं की शिवनेर भूषण कुणाला द्यायचं. मी निश्चितपणे आज ह्या व्यासपीठावर डिक्लेरेशन देतो तालुक्याचा आमदार या नात्याने की तात्यासाहेब गुंजाळांना या वर्षीचं शिवनेर भूषण जाहीर करण्यात येत आहे. आणि त्यांच्या असलेल्या कष्टाला व्यवस्थेमध्ये शिकलोय. तळेगाव दाभाडे, रामभाऊ प्रोळेकर, बालमोहन म्हणजे मिनी बालमोहन म्हटली जाते ग्रामीण भागात, त्याच्यामुळे सगळ्यात व्यवस्थेची उंच शाळा गुलाबराव, त्या शाळेमध्ये आम्हाला वाटवटांनी घातलं आणि तात्यासाहेबांची मुलांना आम्ही त्या ठिकाणी शिकलो. खरं तर शिक्षणाचं असले त्याचं स्वप्न आज त्याने तो जे रोपटं लावलं ते रोपटं वाढलं, मोठं झालं आणि त्या रोपट्याचा वटवृक्ष होत असताना आजच्या कार्यक्रमाला आजचा हा बहारदार कार्यक्रम या ठिकाणी निश्चितपणे उंचीवर गेलेला आहे. मला आधीच काय बोलायचं नाही, फक्त तरुणांना एक गोष्ट निश्चित सांगायची आहे. बाळांनो, ही छत्रपती शिवरायांची शिवभूमी हा तुमच्या आमच्या असलेल्या अस्तित्वाला सगळ्यात मोठी जबाबदारीचं खरं तर बाशिंग आहे. मी नेहमी वारंवार सांगत असतो राजकारण हे व्यवस्थेचा भाग आहे.
पण राजकारणाचा व्यवस्थेचा भाग हा देश हितासाठी आणि देशाच्या असलेल्या तिरंग्यासाठी उभा राहायला पाहिजे. वारंवार आपल्या आतमध्ये आपण डोकून पाहायला पाहिजे की मी रोजच्या दिवसभरामध्ये स्वतःसाठी आणि या मातीसाठी कधी जगतो. आणि म्हणून या मातीसाठी जगायचं असेल तर गे माय भो तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. अब्दुल कलाम साहेबांसारखी माणसं होऊन गेली. या देशाने अब्दुल कलाम साहेबांसारखी माणसं पाहिले. ज्या अब्दुल कलाम साहेबांनी अमेरिकेच्या मातीमध्ये जाऊन ठणकावून सांगितला की माझा भारत हा जगाच्या व्यासपीठाचा सगळ्यात तरुण भारत आहे. ज्या दिवशीची ही माझी तरुणाई, तरुणांना मिसाईल म्हटलंय अब्दुल कलाम साहेबांनी. ज्या दिवशी हा तरुण एकत्र येईल, एकजुटीच्या जोरावर निर्व्यस्ती मार्गाने विकासाचं एकजुटीचा पाऊल टाकेल, त्या दिवशी भारताचा तिरंगा हा जगाच्या व्यासपीठावर उंच गेल्याशिवाय राहणार नाही. हे सांगायचं काम आदरणीय अब्दुल कलाम साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून बाळांनो, आपल्या आधीची भूमिका वाढलेली आहे. आम्ही सगळी मंडळी काय करतोय, आपले पालक काय करताय, ही व्यवस्था काय म्हणते. आजचा दिवस अतिशय गोड दिवस आहे. आज जयंती आहे महात्मा गांधींची, आज जयंती आहे लालबहादूर शास्त्रींची. आणि या शिवभूमीचं व्यासपीठ आपल्याला या ठिकाणी खुलवत आहे. उद्याच्या दिशा, उद्याची असलेली भारताची दशा, याच्यामधून तुम्हाला वाटचाल करायची आहे. निश्चितपणे माझ्या भारताला सांभाळा. या तिरंगासाठी माती मोलवा. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला सुराज्य करा. उद्याचे दिवस या भारताच्या अस्मितेच्या उंचीच्या दिशेने चालते व्हायला पाहिजे, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जुन्नर तालुक्याचे सन्माननीय आमदार, विधानमंडळातले माझे सहकारी माननीय शरददादा सोनवणे, माननीय माजी आमदार दिलीपरावजी ढमढेरे, तात्यासाहेब गुंजाळ, अमितजी बेनके, जितू शेठ गुंजाळ, विजू शेठ गुंजाळ, जयवंतराव गोडके, माऊली शेठ खंडागळे, गुलाब शेठ नेरकर, सतीजी गाडवे, वळसे सर, भाऊ देवाडे, मनसुख महाराज, विनायकराव तांबे, वसंतराव बालेराव, शुभांगीताई गुंजाळ, कमलताई गुंजाळ, सुमनताई गुंजाळ, प्राचार्य धमेजानी, प्राचार्य जाधव सर, प्राचार्य गुंजाळ सर, उपस्थित बंधू आणि भगिनी, आजचा अतिशय पवित्र दिवस आहे 2 ऑक्टोबर. आज या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि ज्यांनी कृषी क्रांतीचा मंत्र दिला ते स्वर्गीय पंतप्रधान माननीय लालबहादूर शास्त्री यांच्या स्मरणाचा दिवस आहे. मी त्यांच्या या दोन्ही महात्म्यांना, महान व्यक्तींना सुरुवातीलाच या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आज जय हिंद कॉलेजच्या मॅनेजमेंटच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आग्रहावरून संस्थेच्या 19व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मला या ठिकाणी येता आलं, याचा मनापासूनचा आनंद आहे. संस्थेला 19 वर्ष पूर्ण झाली. 19 वर्षाचा काळ तसा एखाद्या संस्थेच्या जीवनात काही फार मोठा नाही, परंतु गेल्या 19 वर्षामध्ये या संस्थेने जे काम करून दाखवलं, जे नाव मिळवलं, जो लौकिक मिळवला, त्याच्यासाठी मॅनेजमेंटचे सर्व मेंबर्स, सर्व टीचिंग फॅकल्टी, नॉन टीचिंग फॅकल्टी, सर्व विद्यार्थी, तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही खूप पुढं जावं, खूप मोठं व्हावं अशीच अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो.
आज जर पाहिलं तर इथं खूप असं सुंदर असं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे. इमारती बांधल्यात, सुविधा निर्माण केल्यात. चांगली फॅकल्टी या ठिकाणी या संस्थेमध्ये आहे, ज्याच्यामुळं तुम्हाला शिक्षण चांगलं मिळतंय आणि ज्याच्यामुळं तुम्हाला ज्ञान चांगलं मिळतंय आणि चांगला रिझल्ट या इंजिनिअरिंग कॉलेजचा आणि पॉलिटेक्निकचा चांगला रिझल्ट लागतो. आज साधारणतः 1200 विद्यार्थी इंजिनिअरिंगला आहेत, 1250. 800 विद्यार्थी पॉलिटेक्निकला आहेत, 50 विद्यार्थी रिसर्च करतात. जवळपास 2100 विद्यार्थी या कॅम्पसमध्ये आज शिकतात. गेल्या वर्षी साधारणतः 3000च्या आसपास विद्यार्थी या कॅम्पसमध्ये शिकत होते. आता थोडं देशात आणि राज्यात वातावरण बदलल्यामुळं थोडंसं आकर्षण या इंजिनिअरिंग कॉलेजेसकडं, पॉलिटेक्निककडं किंवा व्यावसायिक शिक्षणाकडे जाण्याचं थोडंसं आकर्षण विद्यार्थ्यांच्या मध्ये कमी झालेलं आहे आणि याचा परिणाम, याचा फटका हा सगळ्याच संस्थांना राज्यामध्ये आणि देशामध्ये त्या ठिकाणी बसतोय. त्याच्यामध्ये मग काही केंद्र सरकारची धोरणं असतील, त्याच्यामध्ये काही राज्य सरकारची धोरणं असतील. संस्थेमध्ये 100% शिक्षकांच्या जागा भरलेल्या नसतील. कारण तुम्ही राज्यामध्ये जर पाहिलं तर विद्यापीठामध्ये, राज्यातल्या सगळ्या विद्यापीठात 50% शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. सरकारी कॉलेजेसमध्ये 50% शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आणि खाजगी कॉलेजेसमध्ये सुद्धा शिक्षकांच्या 50% जागा रिक्त आहेत. जागा रिक्त आहेत, भरायला संधी आहे, परंतु योग्यतेचे किंवा वेल क्वालिफाईड टीचर्स त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत आणि म्हणून आज या जागा आपण भरू शकत नाही. त्याचा फटका काही ना काहीतरी संस्थेला त्या ठिकाणी बसतोय. संस्थेमधली प्रयोगशीलता, नवीन नवीन प्रयोग, तुम्हाला दिलेली वेगवेगळ्या क्षेत्रातली संधी, जॉईंट पार्टनरशिप्स, इंडस्ट्री एज्युकेशन लिंकेज, या सगळ्या गोष्टीच्या मुळे आणि या सगळ्या याच्यामध्ये सातत्य असल्यामुळं संशोधनाची एक भूमिका टीचिंग स्टाफमध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये असल्यामुळं आज जय हिंद कॉलेजचं, जय हिंद पॉलिटेक्निकचं नाव हे निश्चित प्रकारे एक अतिशय चांगलं असं नाव आहे. आणि म्हणून इथे येऊन तुमच्या समोर इंटरॅक्ट करायला, तुमच्या बरोबर इंटरॅक्ट करायला, मॅनेजमेंटच्या बरोबर इंटरॅक्ट करायला माझ्यासारख्याला नेहमीच आनंद या ठिकाणी होत असतो. मला तुमच्या समोर काही गोष्टी मांडण्याच्या पूर्वी मला एका वेगळ्या अर्थानं स्वतःच्या बद्दल काहीतरी सांगितलं पाहिजे. कारण तुम्हाला कदाचित असं वाटेल मी आज इथं आहे, मी मंत्री होतो, मी विधानसभेचा अध्यक्ष होतो, मी आणखीन काहीतरी होतो, म्हणजे मी कुठेतरी तुमच्यापेक्षा वेगळा आहे. पण तसा भ्रम तुमच्या मनात असून देऊ नका. मी शिक्षण तज्ञ पण नाही आणि मी कुठं ऑक्सफर्ड केम्ब्रिज मध्ये शिकलेला विद्यार्थी पण नाही. मी 7वी पर्यंत निरगुडसरच्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो. 11वी पर्यंत गावातल्याच हायस्कूल मध्ये शिकलो. 11वी नंतर मुंबईला शिकायला गेलो. मी मराठी मीडियम मधला विद्यार्थी होतो. इंग्लिश मीडियमच्या कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर काय फाफ्या होते ती आपल्यालाच माहिती असते.
पण प्रयत्न केला की थोडं शक्य होतं. मी ग्रॅज्युएशन करू शकलो, LLB ची डिग्री घेतली, LLM ची डिग्री घेतली, डिप्लोमा इन जर्नलिझम घेतला आणि मग कोर्टामध्ये जाऊन प्रॅक्टिस करण्याच्या ऐवजी समाजाच्या कोर्टामध्ये प्रॅक्टिस करायचं मी ठरवलं. तात्यांनी जसं मगाशी सांगितलं, तात्या हे योगायोगाच्याच गोष्टी असतात. काय असतं की तुमच्या नातवाला प्रवेश नाही मिळाला म्हणून तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजेस काढून टाकलं. माझ्याही बाबतीत थोडंसं असंच झालं. मी ग्रॅज्युएट झाल्याच्या नंतर मला MBA करायचं होतं जमनालाल बजाज म्हणून. शरद पवार साहेब राज्याचे मंत्री होते, त्यांच्याकडे माझे वडील माजी आमदार असल्यामुळे घेऊन गेले. त्यांनी जमनालाल बजाजला फोन केला, पण मला काही प्रवेश काही मिळाला नाही. मी दुसऱ्या रूटला जायचं ठरवलं. सामान्य पित्याला जे वाटतं ते, माझे वडील जरी आमदार होते तरी तो काळ वेगळा होता. त्यावेळेला माणसं अतिशय एक सेवाभावी लोक होते, सगळेच स्वातंत्र्यपूर्व काळातले लोक. आणि मला एक दिवशी पवार साहेबांच्याकडे घेऊन गेले. पवार साहेबांना सांगितलं, साहेब याला कुठेतरी नोकरी लावून टाका. म्हणले कुठे लावायची नोकरी? म्हणले राज्य बँकेत नोकरी लावून टाका. पवार साहेबांनी फोन उचलला, राज्य बँकेच्या चेअरमनला फोन केला, सांगितलं वळसे पाटील माझे मित्र आहेत, त्यांच्या मुलाला नोकरी द्या. ते म्हणले ठीक आहे पाठवून द्या. गेलो, आम्ही भेटलो. चेअरमनला अर्ज लिहून नेलाच होता. अर्ज दिला. त्यांनी सांगितलं ठीक आहे, एक 15 दिवसांनी महिन्यांनी चौकशी करा. मला वाटलं नेहमी सगळ्या ठिकाणी असंच सांगितलं जातं. पण बाहेर आल्याच्या नंतर मी वडिलांना सांगितलं की माझं काहीतरी विसरलं आतमध्ये, मी आज जातो. आत गेल्यावर मी चेअरमनला सांगितलं की चेअरमन साहेब, मी माझ्या वडिलांच्या आग्रहास्तव आलोय, पण मला काही नोकरी करायची नाही आयुष्यात. तुम्ही कृपया माझं नोकरीचं काम करू नका. माझं त्यांनी नोकरीचं काम केलं नाही. पुढे मी राज्य बँकेचा संचालक झालो. पुढे मी राज्य बँकेचा विभागीय चेअरमन झालो 6 जिल्ह्याचा. कदाचित राज्य बँकेचा अध्यक्षही झालो असतो, पण ती जागा मी जाणून बुजून घेतली नाही. हा एक योगायोग आहे माझ्या आयुष्यामधला. आणि दुसरा योगायोग असा आहे की मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये असताना आमच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये एक नियम असा होता की हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी नोकरी करणारा असता कामा नये. माझं डिग्रीचं पास, मी LLB पास झालेलो होतो आणि मी पवार साहेबांच्याकडे त्यांचं सेक्रेटरी म्हणून काम करत होतो. रोज सकाळी उठून जायचं, रोज रात्री यायचं. एक दिवशी तर रेक्टरच्या लक्षात आलं की हा मुलगा बहुतेक कुठेतरी जातोय नोकरीला. त्यांनी शोध घेतला. शोध घेतल्याच्या नंतर मी नोकरी करतोय म्हटल्याच्या नंतर एक दिवशी माझं सामान काढून त्यांनी रस्त्यावर फेकून दिलं. मी सामान उचललं. मुंबईत काही घर नव्हतं, कुठं गेलो असेल. त्यावेळेला दिलीप भाऊ आमदार होते. दिलीप भाऊच्या आमदार निवासमधल्या रूमवर गेलो. म्हणलं आता मला इथं काही दिवस राहू दे. पुढे मी शिक्षण मंत्री झालो. आणि शिक्षण मंत्री झाल्याच्या नंतर ज्या वसतिगृहातून माझं सामान बाहेर फेकून दिलं होतं, पहिली भेट त्याच वसतिगृहाला ठेवली. म्हटलं आपण तिकडे जाऊ. ज्यांनी माझं सामान फेकलं होतं ते गुच्छ घेऊन माझं स्वागत करायला त्या ठिकाणी तयार होते. आता याच्यामध्ये आत्मस्तुती किंवा स्वतःचं मोठेपण किंवा असं काही सांगायचा माझा प्रयत्न याच्यामध्ये नाहीये. मला याच्यातून हेच सांगायचं आहे की तुम्हाला इंग्रजी येत नाही, तुम्ही वर्गामध्ये त्या ठिकाणी कुठेतरी स्वतःला कमी फील करताय, कमी महसूस करताय. एक प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नाच्या नंतर त्या परिस्थितीवर मात करायचा प्रयत्न तुम्ही करा. संधी तुम्हाला वाढून ठेवलेली असते.
मला MBA ला प्रवेश मिळाला नाही पवार साहेबांनी फोन केल्याच्या नंतर. पवार साहेबांनी मला ज्या वेळेला मंत्री केलं आणि मंत्री करताना शिक्षण खात्याचं मंत्री केलं, तेव्हा मी ठरवलं की आपल्याला MBA ला प्रवेश नाही मिळाला, आता एवढी इंजिनिअरिंग MBA आणि मेडिकलची कॉलेज काढून टाकायची महाराष्ट्रात का नुसता सुळसुळाट झाला पाहिजे आणि देऊन टाकला. जो येईल त्याला परवानगी द्यायचं धोरण स्वीकारलं. त्याच्यामध्ये शिवसेना पाहिली नाही, भाजप पाहिला नाही, RSS पाहिला नाही, काही पाहिलं नाही. मी ज्यावेळेला मंत्री झालो त्यावेळेला या राज्यामध्ये इंजिनिअरिंगच्या 40,000 जागा होत्या. मी ज्यावेळेला 7 वर्षानंतर किंवा 8 वर्षानंतर इंजिनिअरिंग विभागाचा चार्ज सोडला आणि मी अर्थमंत्री झालो, म्हणजे हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचा चार्ज सोडला, त्यावेळेला या राज्यामध्ये 1,40,000 जागा रिकाम्या म्हणजे इनटेक कपॅसिटी आहे. हा निर्णय पहिल्यांदा घेतला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव दादा पाटलांनी. शिक्षणाचा विस्तार, व्यावसायिक शिक्षणाचा विस्तार करायचा निर्णय. दादा काही फार शिकलेले नव्हते, दादा 7वी पास होते, पण दृष्टी होती. आणि त्या दृष्टीमधून दादांनी सहकारी साखर कारखान्यांना बोलून घेतलं, तुम्ही ITI काढा, तुम्ही मेडिकल कॉलेज काढा, तुम्ही काय करा. आणि हे सगळं केल्याच्या नंतर आज एवढ्या जागा रिकाम्या झाल्या. सर्वसामान्य कुटुंबातली, शेतकऱ्यांची, आदिवासींची, सामाजिक दृष्ट्या मागासलेली, आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातल्या मुलांना निदान शिक्षण मिळायला लागलं. नाहीतर 10वी 12वी पास झाल्यानंतर BA BCom BSc करून आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा बाजारामध्ये सुशिक्षित बेरोजगार म्हणून त्या ठिकाणी येत होतो. आज सुद्धा या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. मग तीच भूमिका पवार साहेबांनी पुढे चालवली, तीच भूमिका मी सुद्धा पुढे चालवली. आणि जाती भूमिका घेत असताना एकच धोरण होतं, ज्या वेळेला बाजारामध्ये शॉर्ट सप्लाय असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये बाकीच्या अनेक गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतात, म्हणून सप्लायच इतका करून टाकायचा. पण त्याचा गैरफायदा काही लोकांनी घ्यायचा प्रयत्न केला. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही घ्या गैरफायदा आज, पण एक वेळ अशी येईल की आपला जो नियम आहे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, या सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टच्या नियमाच्या अंतर्गत जे दर्जेदार आहेत, जे चांगले आहेत, तेच फक्त टिकतील, बाकीची कॉलेजेस आपोआप बंद पडतील. आज महाराष्ट्रामध्ये ज्यांनी इतर दृष्टिकोन ठेवून कॉलेजेस काढली ती जवळजवळ कॉलेजेस बंद झालेली आहे आणि जी दर्जेदार आहे ती कॉलेजेस त्या ठिकाणी चाललेली आहे. मग माझ्यासमोर एक प्रश्न निर्माण केला गेला. आज आरक्षणाच्या संदर्भात मोठी चर्चा सुरू आहे, मग आर्थिक आरक्षणाच्या संदर्भात सुरू आहे, सामाजिक आरक्षणाच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. आज आपल्याला असं वाटतंय आपल्यावर अन्याय होतोय, आज असं आपल्याला वाटतं की दुसरा एखादा वर्ग पुढे चालला आणि आम्ही मागे राहायला लागलो. पण याचा सुद्धा विचार ज्यावेळेला सत्ता आमच्या हातात असते त्यावेळेला आम्ही करत असतो. आणि याचा विचार करून आज शिक्षणामध्ये ज्यावेळेला माझ्या हे लक्षात आणून दिलं की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात खाजगी कॉलेजेसला परवानगी दिली, त्यावेळेला तुम्हाला या विद्यार्थ्यांना त्या कॉलेजची फी परवडेल की नाही. समजा आता एखाद्याला मेडिकलला कॉलेजला प्रवेश मिळाला, गरीब कुटुंबातल्या मुलाला त्याच्या मेरिटच्या आधारे, पण त्या कॉलेजची फी 15 लाख रुपये आणि सरकारी मेडिकल कॉलेजची फी 5-10 हजार रुपये. त्याला 15 लाख रुपये त्याच्या आईवडिलांना भरता येत नाही. मग त्याचं शिक्षण संधी मिळून देखील, बुद्धिमत्ता असून देखील, मेरिट असून देखील त्याची संधी त्या ठिकाणी नाकारली जाते. मग आम्ही मंत्रिमंडळामध्ये गेलो आणि मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला की या राज्यातले जे आदिवासी मागासवर्गीय मुलं असतील ज्यांना या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्यासाठी प्रवेश मिळेल, इंजिनिअरिंग, मेडिकल, पॉलिटेक्निक किंवा आणखीन जे काही व्यावसायिक कोर्स त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत, त्यांची 100% फी आम्ही राज्याच्या तिजोरीतून भरू व्यावसायिक शिक्षणाची. आपल्या राज्यात 10वी 12वी पर्यंत शिक्षण तर मोफत आहेच, ग्रॅज्युएशन पर्यंत सुद्धा 800 रुपयाची फी आहे, ती सुद्धा वसूल करायची नाही, अशाच प्रकारच्या सूचना आहेत. पण व्यावसायिक शिक्षणासाठी ही एवढी मोठी
त्या ठिकाणी संधी दिल्याच्या नंतर SC STची 100% फी, OBC आणि बाकीच्या वर्गाची 50% फी आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो ओपन कॅटेगरीतल्या मुलांची सुद्धा, मग तो मराठा असू दे, ब्राह्मण असू दे, मारवाडी असू दे, नाही तर मुसलमान असू दे, नाही तर कोणी असू दे, त्या ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांची 50% फी राज्याच्या तिजोरीतून भरायची. आज मी राज्याचा मंत्री नाही, पण आज राज्याच्या बजेटमधून 1800 कोटी रुपये या कामाच्यासाठी, या शिक्षणाच्या कामासाठी तुमच्या सगळ्यांच्या फी पोटी ओपन कॅटेगरीतल्या ज्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचं उत्पन्न 3 लाखाच्या आतमध्ये आहे त्याची 50% फी राज्य सरकारने भरण्याचा घेतलेला निर्णय हा आजही महाराष्ट्रामध्ये लागू आहे. मी आमदार किती वेळा झालो, मी मंत्री किती खात्याचा झालो, याच्यापेक्षा आपल्याला ज्यावेळेला संधी मिळते त्यावेळेला ती संधी मिळत असताना एका विस्तारित समाजाचं कल्याण करण्याच्या दृष्टिकोनातून, मदत करण्याच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घ्यायचे असतात आणि ते निर्णय घेत असताना फक्त एक दृष्टी आपल्याला असावी लागते आणि समाजाचं कल्याण करण्याची भावना मनामध्ये त्या ठिकाणी असायला लागते. आज मला तुम्हाला या निमित्ताने हे सांगायचं आहे की तुम्हाला संधी मिळाली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि त्या चळवळीमधून शेवटी आम्ही पुढचा इतिहास वाचत असताना मागचा सुद्धा काय इतिहास आहे. महात्मा गांधींनी भारतामध्ये स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करायच्या आधी साऊथ आफ्रिकेमधले तिथल्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष केला. महात्माजींना तिथेही हाच संघर्ष करायला लागला. देशामध्ये येऊन तो संघर्ष केला. त्यांना सत्ता मिळवायची नव्हती, पंतप्रधान व्हायचं नव्हतं, राष्ट्रपती व्हायचं नव्हतं. एक मानवतेचा पुजारी म्हणून समाजाला एक चांगलं दिशा द्यायचं काम महात्माजींना करायचं होतं. तो इतिहास आणि महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला इतिहास, मग ज्याच्यामध्ये या राज्यात उभे राहिलेली धरणं असतील, या राज्यात उभे राहिलेले कारखाने असतील, या राज्यात उभे राहिलेल्या शिक्षण संस्था असतील, या सगळ्याच्या माध्यमातून आज एक बदललेलं चित्र तुम्हाला आम्हाला बघायला मिळत आहे. 4 गोष्टी तुम्हाला सांगणं मला जरुरी वाटतं. एक तर तुम्ही डिग्री घेता, डिग्री घ्या, पण नुसती डिग्री नका घेऊ, डिग्रीच्या बरोबर तुम्हाला ज्ञान पण मिळालं पाहिजे. आम्हाला ज्ञान आणि डिग्री याच्यात फरक आहे. परीक्षेत पास होणं आणि एखाद्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवणं, ते ज्ञान तुम्हाला किती मिळतं, तुम्ही किती एखाद्या विषयामध्ये पारंगत आहात, ज्याचा त्याचा अंदाज आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि तो अंदाज घेऊन त्याच्यामध्ये जर काही कमी असेल तर ती दुरुस्ती करायचा प्रयत्न केला पाहिजे. ज्ञान तुमच्या बरोबर भरपूर आहे, पण तुमच्याकडं संभाषण कौशल्य नाही. आज आम्हाला इंग्रजी नाही बोलता येत, आम्हाला माहित असतं, मराठीत सगळं आम्हाला माहिती आहे, पण जेव्हा बोलायची वेळ येते त्यावेळेला माझं मग व्याकरण चुकेल का, शब्द चुकेल का, काहीतरी चुकेल का, एक इन्फिरियर कॉम्प्लेक्स आमच्या मनामध्ये कुठेतरी असतो. मग काय करायला पाहिजे की आवश्यक ज्या भाषा आहेत, मग नुसती इंग्रजीच नाही, मग जगामध्ये आवश्यक कुठल्या भाषा आहेत त्या भाषांच्यावर आम्हाला जर प्रावीण्य त्या ठिकाणी मिळवता आलं, मग स्पॅनिश असेल, जर्मन असेल, इंग्लिश असेल किंवा आणखीन दुसऱ्या भाषा असतील, तर या भाषा तुम्हाला चांगल्या बोलता आल्या पाहिजे. चांगलं कम्युनिकेशनचं कौशल्य तुमच्याकडे असलं पाहिजे. अन्यथा ज्ञान असलं तरी सुद्धा तुम्ही जर त्याच्यामध्ये तुमची भूमिका प्रॉपर पद्धतीने मांडू शकला नाही तर तुम्ही इंटरव्ह्यूला पास होऊ शकत नाही. इंटरव्ह्यूला पास झाला नाही तर तुम्हाला संधी त्या ठिकाणी मिळणार नाही. नंबर 3, टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला जास्तीत जास्त करता आला पाहिजे. टेक्नॉलॉजीचा वापर सध्या आपण भरपूर करतोय, पण तो फक्त गुड मॉर्निंग अँड गुड इव्हनिंग अँड गुड नाईट अँड सी यू याच्यासाठीच आमचा टेक्नॉलॉजीचा वापर सुरू आहे सध्या. किती वेळ जातो त्या व्हॉट्सअपमध्ये, किती वेळ जातो त्या फेसबुकमध्ये, किती, अरे काहीतरी लेट अस डू समथिंग कन्स्ट्रक्टिव्ह. आणि हे कन्स्ट्रक्टिव्ह आम्ही नाही केलं आणि टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही अशा पद्धतीने करायला लागलो
तर ती गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये एक फारशी उपयोगी पडणारी नाही. आयुष्यात मोठं व्हायचंय तर ज्ञान, टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन स्किल आणि चौथी गोष्ट तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा तुमची पर्सनॅलिटी. तुम्ही कुठे एखाद्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला बघितल्यावर तुमचा प्रभाव पडला पाहिजे समोरच्या माणसावर. बघितल्यावर आमचा वेश एकदम गबाळ्याचा असला. आता पूर्वीच्या काळात म्हणजे आता तुम्ही तात्यांच्याकडे बघून बोलू नका, तात्या एकदम साधे आहेत, पण साध्या माणसाच्या विचाराच्या माध्यमातून सुद्धा आज एवढी शिक्षण संस्था उभी राहिली. तो काळ वेगळा होता, तो स्वातंत्र्याच्या नंतरचा काळ होता. आजचा काळ वेगळा आहे. आज तुम्ही इंजिनियर म्हणून एखाद्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला जर तुमचं प्रेझेंटेशन, स्वतःच प्रेझेंटेशन प्रॉपर पद्धतीने करता नाही आलं तर तुम्हाला किती चांगली इंग्रजी येऊ दे, काही येऊ दे, समोरच्या माणसावर त्याचा प्रभाव पडणार नाही. कदाचित तुम्हाला संधी त्या ठिकाणी नाकारली जाईल. या सगळ्या गोष्टी तुम्ही विद्यार्थी म्हणून, कारण हे मी अनुभवलंय, वर्गात गेल्यावर इंग्रजीचे शब्द भरा 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 कानात जायचे, आत काही जायचंच नाही, सगळे मागे जायचे. मी पहिला दिवस होता, उठलो आणि कॅन्टीन मध्ये जाऊन बसलो. आता तिकडे ते सगळे साऊथ इंडियन लोक कॅन्टीन चालवतात. तो वेटर आला, म्हणलं क्या चाहिए, म्हणलं क्या है गरम, तो म्हणलं बोर्ड पे लिखा है ना, म्हणलं फिर भी क्या है, म्हणलं जाऊन द्या, हा जास्तच बोलतोय. मी नवीन गावाहून गेलो होतो, म्हणलं कॉफी लाव. त्याने दुसरा प्रश्न विचारला, क्या नेस कॉफी कोल्ड कॉफी. मला तोपर्यंत काय माहिती नव्हतं नेस कॉफी काय कोल्ड कॉफी काय. मी म्हणलं कोल्ड कॉफी लाव. त्याने आणली ती कोल्ड कॉफी त्या ग्लासामध्ये, स्ट्रॉ, बर्फ, अमकं तमकं. मी त्याला परत बोलवलं, म्हणलं इधर आओ. थोडं तोपर्यंत माझा धीर वाढलेला होता. म्हणलं तुमको कॉफी बोला था ना, हा कॉफी है, ये कॉफी है. म्हणलं ये कॉफी है, गरम करके लाओ. आता अशी जर पंचायत आपली जर झाली तर काय होणार. पण या परिस्थितीतून पुढे जाऊन ज्या वेळेला मला बिल गेट्सला भेटायला मिळालं, ज्या वेळेला मला मुकेश अंबानींना भेटायला मिळालं, ज्या वेळेला मला दीपक पारेखना भेटायला मिळालं, त्यावेळेला त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांच्याशी हस्तांदोलन करताना मला थोडासा सुद्धा एक कमीपणाची भावना किंवा लहानपणाची भावना माझ्या मनामध्ये नव्हती. मी सुद्धा यांच्याच बरोबरीचा, कारण मी मंत्री होतो त्यावेळेला, मी सुद्धा तुमच्याच बरोबरीचा कोणीतरी आहे ही भावना माझ्यासारख्याच्या मनामध्ये होती. थोडक्यात मला हे सांगायचं की आत्मविश्वास तयार करणं, स्वतःमध्ये तो आत्मविश्वास बिल्ड करणं, हे तुमच्या यशाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि तो आत्मविश्वास बिल्ड करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये काम केलं तर निश्चित प्रकारे त्याचा फायदा होईल. आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की दुर्दैवानं काय झालंय की आम्ही सगळ्या लोकांनी एक असं समीकरण बनवून ठेवलेलं आहे की मी डिग्री घेतली की मला नोकरीच मिळाली पाहिजे. आता तुम्हाला सगळ्यांना नोकऱ्या मिळतील अशी परिस्थिती नाही, तसं मनात अजिबात ठेवू नका. रिसर्चचा आम्ही काही विचार करू शकतो का? नवीन क्रिएशनचा आम्ही काही विचार करू शकतो का? आणि आजच तुम्ही ठरवा, जसं मी माझ्या वडिलांच्या इच्छेच्या खातर त्या चेअरमनला सांगितलं होतं की मला नोकरी करायची नाही आयुष्यामध्ये, तुम्ही माझं काम करू नका, तसं तुम्ही आज आयुष्यामध्ये ठेवा की मला नोकरी करायची नाही आयुष्यामध्ये, मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा. आई वडिलांनी शेती केली, कष्ट केले, मेहनत केली, अडचणीमधून जाऊन सुद्धा तुम्हाला शिकवलं, कारण माझा मुलगा, माझी मुलगी कुणीतरी मोठी होईल, माझ्या कुटुंबाचं कल्याण करेल. आणि तुमच्यासाठी सांगायचं म्हटलं तर आज संधी एवढ्या आहेत. आपल्या देशात कदाचित संधी कमी असतील, पण जगात संधी आज एवढ्या आहेत. संधीचा शोध घेणं, आणि हे सगळं तुम्हाला काय आता शोधायला कुठे जायची गरज नाही, कोणाचा सल्ला घ्यायची गरज नाही.
तुम्ही जर संगणकाचा किंवा त्या मोबाईलचा वापर जर चांगल्या पद्धतीने करत असाल तर जगामध्ये कुठं कुठं काय काय संधी आहेत या संधी तुम्ही शोधून त्या ठिकाणी अर्ज केल्याच्या नंतर मेरिटच्या माध्यमातून आज जगामध्ये मी बघतो कितीतरी मुलं जगामध्ये त्या ठिकाणी आज आमच्या तालुक्यातली, जिल्ह्यातली, राज्यातली जातात आणि तिथं ज्या वेळेला संधी येते त्यावेळेला सांगतात की साहेब त्यावेळेला तुम्ही मला ऍडमिशन मिळवून दिलं होतं, मी आज टेक्सासमध्ये, आज तुम्ही मला ऍडमिशन मिळवून दिलं होतं, आज मी जर्मनीमध्ये आहे. तुम्ही तर सगळे मेरिटवर ऍडमिशन मिळालेले विद्यार्थी या ठिकाणी आहात. जशी संधी इतरांना मिळाली तशी संधी आमच्या शेवटी याचा फायदा घेणारा वर्ग जो आहे, जो आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्ग आहे, याचा फायदा घेणारा वर्ग आहे जो वेल एस्टॅब्लिश वर्ग आहे. त्या वेल एस्टॅब्लिश आणि सगळ्या सत्ता किंवा संपत्तीने भरपूर असलेल्या लोकांच्या मुलांना जर त्या ठिकाणी संधी जर मिळत असेल तर तुम्हाला सुद्धा ती संधी मिळाली पाहिजे. आज 12वी झाल्याच्या नंतर लगेच मुलं परदेशामध्ये जाण्याच्या संदर्भामध्ये विचार करतात आणि म्हणून फार नोकरीचा विचार, नोकरी मिळेल आमच्या इथे, नकारात्मक विचार कधी येऊ देऊ नका. नेहमी विचार, पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येऊ द्या, सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येऊ द्या. त्याच्यामधूनच तुमच्या आयुष्याचं यश तुम्हाला त्या ठिकाणी मिळवता येईल आणि ते मिळवण्याच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये ज्या ज्या वर्गाने काम केलेलं आहे, ज्या ज्या सरकारने असेल, नेत्यांनी असेल, स्वातंत्र्य सैनिकांनी असेल, समाज सुधारकांनी असेल केलेलं काम असेल, ते काम आमच्या सदैव लक्षामध्ये असलं पाहिजे. नाहीतर मी पाहतो की आजची आमची तरुण मुलं जुना इतिहास समजून घ्यायला तयार नाही, जुन्या गोष्टी लक्षात ठेवायला तयार नाही. आम्हाला दिसतं ते फक्त समोरचं दिसतं, आम्हाला पाहिजे ते इन्स्टंट पाहिजे, आत्ता पाहिजे, इथंच पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठल्याही मार्गाला जायची आमची तयारी आहे. शेवटी जे डेडिकेशन आहे, मग देशाप्रती असेल, राज्याप्रती असेल, भागापोटी असेल, ते डेडिकेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते काम आपण सगळ्यांनी करावं अशी माझी अपेक्षा आहे. माझ्या सगळ्यांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवाज. हात तुमची, साथ आमची. धन्यवाद.